हॅलो नमस्कार ओशियन्स. मी शिवम कांबळे आजचं पोस्ट मार्केट करत आहे. आजची डेट आहे 30 जून 2025. तर आता 9:30 वाजलेले आहेत. आपण 9:30 वाजता डाटा बघायला सुरुवात करतो, कारण 9:30 नंतर आपण डाटा लेवल चेक करून लेवल ड्रॉप करून 9:30 नंतर ट्रेडिंग सुरू करतो. 29 नंतरची शिफ्टिंग आपल्याला कन्सिडर करतो. 29च्या आधीची आपण शिफ्टिंग मानत. 29 मध्ये काय झालं शिफ्टिंग आपण सगळ्यात पहिले चेक केलं तर रेजिस्टन्स साईडला 25,700 वरनं 25,600 ला शिफ्ट झालेला आहे. म्हणजे रेजिस्टन्स आपला कुठे होता? रेजिस्टन्स होता 25,700 ला, तो शिफ्ट झालाय 25,600 ला. म्हणजे रेजिस्टन्स साईडने काय प्रेशर दिसते? बेरिश प्रेशर. सपोर्ट साईडला काय दिसते? सपोर्ट आपल्या इकडेच आहे. ह्याची शिफ्टिंग 9-16 ला झाली, त्याच्यामुळे त्याला आपण इन्क्लूड करणार नाही. सपोर्ट मध्ये वीकनेस खाली दिसते का रेजिस्टन्स मध्ये दिसते? आता ही चेक करायची आपल्याला. कशी चेक करणार? तर ह्याच्या ओआयच्या ग्राफ वरती क्लिक करून चेक करणार. इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे? हे काय ओव्हरऑल डिक्रीजिंग आहे, पण थोडासा इन्क्रीज होतोय, पण तो अजून पूर्ण इन्क्रीज झालेला नाहीये. तर आता जर त्या हिशोबाने जर बघितला, ओआय चेंज 59% आहे, ओआय 41% आहे. डिमांड जर कॉल अँड पुट मध्ये बघितलं तर जास्त काही फरक दिसत नाही. थोडीशी पुटची डिमांड कमी आहे आणि कॉलचं डिमांड जास्त आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे ज्यावेळेस आपल्याला एवढा डाटा दिसतो, सपोर्ट साइड मध्ये काही वीकनेस नाहीये, त्याच्यामुळे सपोर्ट साइडला आपण कुठे वरती खाली चेक करत नाहीये. तरी जर कन्फर्मेशन करायचे असेल तर एकदा आपण काय करणार, सपोर्टच्या इथे जिथे 100% झाले तिथे क्लिक करायचं. तिथे काही इन्क्रीजिंग नाहीये आणि त्याच्या वरती पण जर आपण चेक केलं तर तिथे काही नाही. ठीक आहे. तर आता एवढं बघितल्यानंतर आपल्याला कळेल की आपल्याला कुठून कुठून ट्रेड घ्यायचे. आताच्या हिशोबाने जर बघितलं तर माझ्यासाठी सेफ काय होईल? 700चा रेजिस्टन्स, 650 700चा अल्ट्रा सेफ, 650चा सेफ आणि 600च्या रेजिस्टन्स वरनं माझा पुढचा ट्रेड बनू शकतो. ठीक आहे. आता मार्केट चालू आहे कुठे, आणि आज आपण कुठला इंडेक्स यूज करणार? आज आपण करणार फ्युचरच्या लेवलवरती ट्रेडिंग, कारण आज आहे मंडे. ठीक आहे. तर लेवल माझ्याकडे ऑलरेडी ड्रॉ आहेत. आता आपण बघूया मार्केट 650च्या रेजिस्टन्सला काय करते. फ्युचरचे लेवल किती आहे? 25,770. ठीक आहे. तर मार्केट तिथं आहे 9:30 वाजता. आपण काय 9:30 ला पहिला ट्रेड घेत नाही. आता तर आपण डाटा अनालिसिस केलेला. ठीक आहे. थोडस पुढे जाऊया. रेजिस्टन्सला जर आला तर आपण तिथनं एक पुढचा ट्रेड घेऊ शकतो. आयदर 600च्या सपोर्ट वरनं आपला कॉलचा ट्रेड बनतो. ठीक आहे. तर आपण लेवलची वाट बघूया. लेवलला आल्यानंतर ट्रेड करूया. आता हे 650च्या लेवलच्या खाली क्लोज झालेली. ठीक आहे. टाइम झालाय किती? 9:36. 9:36 काय डाटा दिसतो आपल्याला? 9:36 काय रेजिस्टन्स जो वरती जी वीकनेस होती ती डिक्रीज होतीये आणि 650 ला इन्क्रीज होते का चेक करूया. 650 ला थोडीशी इन्क्रीजिंग होतीये, पण आपण इथनं कॉलचा ट्रेड नाही घेऊ शकत, कारण मार्केट लेवलच्या खाली क्लोज झाले. ठीक आहे. आपल्याला काय पाहिजे? आयदर हा रेजिस्टन्स पाहिजे, आयदर 600चा सपोर्ट पाहिजे. ठीक आहे. आपण लेवलची वाट बघायची. लेवलला आल्यानंतर आपण ट्रेड करूया. आता इथे जर बघितलं आपण तर 2 वेळा इथनं रिजेक्शन घेतलेलं आहे कॅन्डल. ठीक आहे. हे किती वाजले? 10:09. 10:09 जर आपण चेक केलं तर 10:09 काय झालं? 25,700चा जर रेजिस्टन्स वाढत होतो तो डिक्रीज होतोय आणि 650 पण डिक्रीज होतोय. म्हणजे रेजिस्टन्स साइड मधनं बेरिश प्रेशर आहे. तर आपण इथनं एक रिस्की पुट प्लॅन करू शकतो. त्याचा रेजिस्टन्स आपल्याला दाखवतोय 721. 721 वरून आपण एक पुटचा प्लॅन करूया. इथनं आपली एंट्री होईल 20 पॉईंटचा एसएल असेल. 20 पॉईंटच्या एसएल वरती आपण हा ट्रेड करूया. ठीक आहे. सॉरी, मार्केट 50% आलेलं आहे. इथे आपण काय करणार? एसएल ला आपण कॉस्ट टू कॉस्ट घेऊन. इथे आपलं टार्गेट बुक झालं पाहिजे. आणि किती वाजता? टाइम चेक करूया आपण. 10:51. तर आपलं स्ट्रॉंग सपोर्टला आलाय. 10:51 सपोर्ट आपला स्ट्रॉंग आहे का चेक करूया. 10:51 सपोर्ट काय दिसतोय? थोडीशी इथे वीकनेस आलेली आहे. ठीक आहे. पण पहिला रनिंग कॅन्डलचा ट्रेड आहे, त्यामुळे आपण हा ट्रेड एक्झिक्यूट केला पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. हा ट्रेड आपण एक्झिक्यूट केलेला आहे. 50% आल्यानंतर याला आधी कॉस्ट टू कॉस्ट करायचं. मार्केट 50% मूव्ह झालेलं आहे. एसएल तुमचा कॉस्ट टू कॉस्ट आला पाहिजे. या ट्रेड मध्ये लॉस करायचा नाही आपल्याला. ठीक आहे. एसएल तुमचा कॉस्ट टू कॉस्ट गेलेला आहे. ठीक आहे. एसएल कॉस्ट टू कॉस्ट गेला. आता आपण चेक करूया. कॅन्डल इथे क्लोज झालेली आहे. किती वाजता? 11:18. कॅन्डल क्लोज झाली. दुसरी कॅन्डल रिटेस्ट झाली पाहिजे. 12:39. 12:39 काय दिसतंय? रेजिस्टन्स साइडनी वीकनेस वाढतीये. सपोर्ट साइडनी वीकनेस काय करते? वाढत चालली. तर सपोर्ट काय होतं? जिथे स्ट्रॉंग सपोर्ट झाला होता तो वीक व्हायला लागलाय. तर आपण काय करूया? आता इथनं पुढचा ट्रेड बनू शकतो, पण ज्यावेळेस आता कॅन्डलला आपल्याला रिटेस्टची गरज आहे, कारण खालची कॅन्डल क्लोज झालेली आहे. दुसरी कॅन्डल रिटेस्ट करते. आपण चेक करूया आपल्याला एंट्री मिळते. या कॅन्डलला आपली एंट्री होईल. या कॅन्डलला आपली एंट्री होणार 12:48. 12:48 काय झालंय? सपोर्ट खाली शिफ्ट झालेला आहे.
तर इथनं आपला एक पुढचा ट्रेड होईल, त्याला एक्झिक्यूट करूया आपण. ह्या कॅन्डल 20 पॉईंटच्या एसएल सोबत हा ट्रेड करायचा आहे आपल्याला. हा रिस्की ट्रेड आहे पण करू शकतो आपण. आणि ह्या कॅन्डल वरती आपलं टार्गेट आलेलं आहे. किती वाजता? 1 वाजता. ठीक आहे. आता 1 वाजता ज्यावेळेस मार्केट आलंय, 1 वाजता मार्केट 550च्या सपोर्टला आलंय का, तिथनं मी कॉलचा ट्रेड करू शकतो का? नाही. कारण काय, दोन्ही शिफ्टिंग माझे रेड झालेले आहेत, ओव्हरऑल डाटा पण बेरिश आहे, तर मी कॉलचा ट्रेड अवॉइड करणार. ठीक आहे. तर आता मला काय पाहिजे, परत जर समजा वरती रेजिस्टन्सला गेला तर मी पुढचा ट्रेड करेल, नाही तर पुढचं ट्रेड करणार नाही. ठीक आहे. आणि आपला ट्रेडिंग टाइम संपलेला आहे, 2 वाजले, तर तिथं आपण ट्रेडिंग करणार. तर आज किती ट्रेड झाले आपले? एक हा पहिला रिस्की ट्रेड होता, ज्याचा एक्सपिरियन्स आहे तो सगळ्यात लवकर घेऊ शकतो, तो ट्रेड होतो त्याचा. माझा झालेला नाहीये, कारण त्या ट्रेडच्या टायमिंग पर्यंत मी अजून अनालिसिस करत होतो. ठीक आहे. दुसरा हा ट्रेड होता, इथून हा 50% आलेला आहे. दुसरा हा पुढचा ट्रेड, हे 2 ट्रेड आज माझे झालेले आहेत. आणि तिसरा ट्रेड कुठला एक्झिक्यूट झालेला नाही. ठीक आहे. जर आज ओव्हरऑल जर बघितलं तर विदाऊट ट्रेड, नो ट्रेड मध्ये जर असाल तुम्ही, कारण ह्या लेवलला पण प्रीमियम आलेला नव्हता. ज्यांनी बाय केलंय रनिंग कॅन्डलला त्यांना प्रॉफिट दिलेला आहे. बाकी ज्यांनी प्रीमियम वर एंट्री केली होती त्यांना एंट्री आलेली नाहीये. ठीक आहे. हा ट्रेड एक बनला होता, त्याच्यामध्ये प्रॉफिट आलेला आहे. तर ओव्हरऑल आज ट्रेड प्रॉफिटेबल असला पाहिजे डे. ठीक आहे. आजसाठी एवढंच ठेवूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक्यू. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.